काय काय भरू वडे काय काय करू म्हणे पाटलीन काकू. सुनीता येईन म्हणे भरू लागाले सामान तर ते ना आले. तू कुठं गेली होती इकडे? मी कुठं जाणार आहे, मी तुलेच पाहायला गेली होती बाहेर, तर तू अंदर आली. याचा विचार करून राहिली. मग अशी आम्ही केसावर भांडे घ्यायला गेलतो का, तर तिथं सगळ्याजणी उभं होतं. तर म्हणलं असं त्याने विचारलं गेली का तुझी बहीण, तर आम्ही म्हणलं नाही आजचा दिवस आहे. तर चाल म्हणते तुझ्या बहिणीले आमच्या सगळ्याकडून पाहुणचार करतो, आपण वावरात चांगले डाळ भाजी मसाले भात वांग्याचं भरीत करू म्हणते. तर असं ठरलं. पाटलीन काकूच्या शेतात आहे का जेवण? हो, त्याचं वार चांगलं खुलंही आहे म्हणे, जवळच आहे. इथं आता आपलं लय दूर पडते, तर इथंच आहे. तर मी भरपूर करून करतो म्हणलं, तर सुनीता येतो म्हणे, तर सुनीता नाही आली अजून. मी भरू लागतो. काय काय भरायचं आहे? चाल ना भरू ना, किचनमध्ये जाऊ. उद्या सुनीता येईल ना. आपल्याकडूनच आहे का एकटे? तुझ्याकडूनच आहे का सगळ्याले? नाही, सगळ्याजणी म्हणे आणतो आमच्याकडून हे ते. मी म्हटलं कोणीच काही नको आणू, मीच घेतो सगळं, तुम्ही काय आणू नका. मग भाऊजीचं दिन्याचं जेवण गेले ना शाळेत, ते जेवण करून आता थोडं थोडं, तर संध्याकाळ दुपारपर्यंत येईन ना. डब्बाही नेला. आता काय करायचं, आपण थोडासा नाश्ता करून घेऊन चाललं जाऊ. गावातल्या पूर्णच बाया आहे का? हो, तू ओळखतं ना, ते अर्चना, आणखीन छाया, आपली सुनीता आहेच, आणि त्या पद्मा, पाटलीन काकू. आणखीन माहीत नाही एखादी कोणी भेटन जर गावात आता रिकामे. संत्र्याचा बगीचा आहे म्हणते चांगला मोठा, तर बायानं संत्र्याला जास्त लबडलं नाही पाहिजे, नाही तर म्हणून शांतानं स्वयंपाक करायला लावला ना, वावरातले संत्र साऱ्या बाया थैली भरभरू आणत. जाऊ दे ना, पाटली काकून स्वतःहून म्हणलं ना आपल्या वावरात, त्याच्या वावरात घेतो म्हणून, काय एवढा विचार करता. चालतोपर्यंत भरू येईनच सुनते आता. कोण कोण याच राहिलं तर? चंदाने आली का? चंदानं अर्चना येईन म्हणे ना. छाया बी येईन म्हणे. छाया बी आज कामाला चालली नाही, घरीच होती, तर येईन म्हणे ते. संगीता बी नाही आली. येतो म्हणे ना संगीता, येणार आहे त्याच्याचसोबत येईन आता. चंदानं अर्चना आणि हे छाया त्याच्यासोबत येईन आता. चला आपण निघू. एवढा मोठा भाजीपाला डोक्यावर घेतला, थैल्यात कोण भरलं, अर्धा मायाच्यात भर, थोडंसं पद्माजवळ दे. आणि तुला काय घेतलं व सुनीता डोक्यावर एवढं मोठं पिंप? पाणी घेतलं का खूप पिंपभर? घरात विहीर आहे आणि सगळंच आहे, आणि मोटार पंप चालूच राहते, घरून कायले पाणी घेतलं? मीच घ्यायला लावलं तिले. मोटार पंप जर लाईन नसली तर मग आपली फजिती होईन ना, म्हणलं असं आपल्याजवळ. पण तिच्या मनाच्या मनगटावर नाही बसन का, तर पाणी उघडून दे, खाली पिंप घेऊन चाल. नाही का खूप एवढाही भारी नाही आहे. चला आता भरलं आहे पाणी, तर कायले फेकत बसू, हायच काय वावर जवळच तर आहे. तुम्ही दोघेही जावा, कोणाचं ऐका तर खूप झालं. आता बोलल्या पाटलीन काकू तुम्ही खरं. काय खरं बोलली मी? तुला काय गरज येऊन पडली? ते माझ्यापेक्षा दोघेही लहान आहे, त्यापेक्षा दोघेही मोठे आहे, तुला असं बोलणं सोपते का? मी बी मजाकच केली ती ना. तुला एक गोष्ट सांगायचीच राहिली. हिची बहीण शांताची बहीण संगीता येऊन राहिली, आणि तिच्यासमोर तू खोटं नाटं टांटिंग केली तर ते शांता नाही होय, तू खैर करण ते संगीता होय. समजणारच नाही तुला काय झालं तुझ्यासोबत. तर एवढं मला तुम्ही वाईट समजता तर बोलावलं कशाला? नाही येत मी, जाऊ का? कोणी थांबी नाही म्हणत. पाटलीन बाई, मी मा बहिणीले चांगल्यानं खाऊ पिऊ घालून राहिली, पाहुणचार वावरात करून राहिली, सगळेजण आपण चांगल्यानं जाऊ, याचा हिशोब मग पाहत बसू कोण काय म्हणलं आणि काय झालं. चला सगळ्याजणी, चाल मग इकडूनच जाऊ. बापा बापा, किती लटपट बगीचाला काकू तुमचा. संत्र तर आहेच, खाणं जेवढे खाणं होते तेवढे खाऊन घ्या आणि घरी घेऊन जायचं. हो, मी घेऊन जाईन, मला तर खूप आवडते. गोष्टी मग करा, पहिले डोक्यावरचं उचला. बाकीचं सामान महादेवनं पाठवलं म्हणते, तर कुठं ठेवलं? मला वाटते झोपडीत ठेवलं असं, माघरच्या गण्याजवळच पाठवलं होतं ना. हो, नेऊन देतो म्हणे. तुम्ही सामान उचलला होता वावरात, तर सामान दिलं मी, बाकीचं गंज बिंज त्याच्यासोबत दिलं ना. असं झोपडीत मी त्याला आणायला लावतो. आणि सुनीता कुठं गेली बाबा आल्याबरोबर? ते गेली इमर्जन्सीले. थंडी चटई नाही घेतली का संग? आणणार आहे ना, संगीता आणणार आहे चटई, येतच असं ना आता. चल पद्मा, गोटे पाहू. एवढे मोठे मोठे भारी गोटे उचलले का आपल्याकडून? क्विंटल क्विंटल भरायचे गोटे आणायचे का? लहान लहान गोटे पाहू, चाल ना.
काही पाहायला जाऊ नको, त्या झोपडीतच गोटी असं आणि भांडी ठेवले असं आणलेली. आता तिथंच केलं असतं, पण तिथं खूप कचकच आहे म्हणते. तर इथंच करू आपण स्वयंपाक पाणी. चाल, मी त्या गण्याला आणायला लावतो. आले नाही अजून? येत असेल ना, येईन आता. त्या तिकडे दिसून राहिले, आल्या वाटते. त्या आल्या म्हणजे दोघी तिघी कापकुपाला लागा लागन, आणखीन एक चूल करायला लागन वांगे भाजायला. पटपट स्वयंपाक करून घेऊ. एका चुलीवर वांगे होते, ह्या भाताचं अंधण ठेवलंच आहे. पाणी काढून ठेवून देऊ आणि मसाले भात करून घेऊ. बस होते स्वयंपाक. बरं भाकरी. काहून ना चंदा एवढा उशीर केला? आलो ना मी, बरोबर आलो आता. सांगा काकू, कोण कोण काय काय काम करायचं आहे, पटपट करून घेऊ. एक चूल आणखीन करा लागन, वांगे बिंगे भाजायचे. आणि काही जुनी मेथीची भाजी, पालक तोडा. तिकडे आम्ही हे मांडलं आहे भाताले. करा पटपट. ते सगळं सोडा. आणि पद्मा वहिनी कुठे गेली आहे? पद्मा मस्त भिडली संत्र्यावर. खाऊ दे तिले, जेवायच्या वेळेस बोलावू, जेवढे काही तेवढे. झाला भात बी झाला, आणि डाळ भाजीले फोडणी घाला शांता काकू. तुमच्याशिवाय डाळ भाजी नाही लागत चांगली. ना तूच तर चांगली करता. नाही शांता काकू, तुमच्या हातची फक्त तुम्ही डाळ भाजी फोडणी घालून द्या, बाकीचं मी सर्व करतो. म्हणजे जवळ लक्ष ठेवतो चंदा. चंदा का काम वैसा नहीं है. चंदा पूरा काम ध्यान से करती है. ऐसा कैसे जलेंगे वांगे. तेरा भाषण हुआ होगा तो काम कर चंदा. चंदा संग राहू पाटलीन काकू बी चंदाची भाषा शिकली. भाकरी बी करून लागतो. छायाने मी भाकरी करतो, लागन तर तुम्ही गरम गरम भाकरी जेवा. पागल आहे का अर्चना तू? आम्ही गरम गरम जेवण, तुम्ही भाकरी करा. भाकरी करा पटपट आणि एकत्र बसू. पण त्या पद्मा वहिनीला तर बोलावा, संत्र्यावर भेटली, पडन बिमार. खाऊ दे ना, तुम्ही खा ना, एक एक जण तर खा. बसा ना, संत्रा खाऊन घ्या. स्वयंपाक तर होऊन राहिला. खाल्ले बापा 2-2, 3-3, जास्त नाही खाणं होत. झाला पूर्ण स्वयंपाक. भाकरी झाल्या, वांग्याचं भरीत बी झालं, आणि का म्हणते मसाले भात बी झाला. मग आता तोंडाला पाणी सुटून गेलं. असं वाटतं का काय कवा कवा खातो ना, कवा कवा नाही. माई बी तशी हालत आहे. असं लागून राहिलं का किती खाऊ ना कितीक नाही. पोटभर खा, आणि उरलं वारलं सगळं घरी आपापल्या घरी डब्बे बी घेऊन जा. मग आता ऐका, एक वेळा खा, तिकडून या इमर्जन्सी करून, आणि डब्बल खाले बसा. जेवण का नाही जेवण पद्मा वहिनी, का संत्रानंच पोट भरलं? संत्र मी जास्त नाही खाल्ले, फिरली तिकडे. सांगा मी काय करू? झालं का सगळं? लगेच हुशार आहे बा पद्मा वहिनी. सगळं झालं का आता याच्यावरती काय करू का मी? मला कुणा आवाजच नाही दिला. मला वाटलं व्हाचंच असं, म्हणून मी फिरून राहिली ती मस्त. तुमची मेहरबानी आहे, तुम्ही जेवायच्या टाईमवर तरी आल्या. चला जेवायला बसू. चला मित्रांनो, झाला आहे आमचा स्वयंपाक. आता आम्ही करतो जेवण. तुम्ही पण या, आणि आमचा पुढचा एपिसोड नक्की पहा. जेवताना माझी कशी फसवणूक करतात हे लोक, सगळं तुम्ही उद्या पहा.